मेन्शन करेन. आम्ही त्या धबधब्याला चाललोय कारण इथं खूपच गर्दी आहे आणि इथं आतमध्ये पण जायला आम्ही अजून एक गुगल केलाय, तिथं आम्ही जाणार आहे. सो बघूयात चांगला दिसतोय का नाही. ते कसं करायला ड्रायव्हर पण काय करायला माणसांनाच गोळा करायला लागला. इथं जायला वेळ झाला. आमची 3:30ला ट्रेन आहे, बहुतेक सुटते ट्रेन. बघूया काय. चिक्या झोपलेला आहे आणि आता आपल्याला काय कळलंय तिथं गर्दी असणार आहे डेकवर. होय, ह्याच्यापेक्षा जास्त A few moments later. See this guys, प्रचंड गर्दी. Every full of गाड्या. How can we go and enjoy the धबधबा? कारण तो बंद आहे म्हणून सगळे इथं आलं. कॅमेरामॅन नाही, आय एम द ब्लॉगर. सो हे आहे करेक्ट नेम या धबधब्याचं. सो इथं सगळं जेवण खाण्यापिण्याची सोय आहे. आल्याला गरम गरम भजी खायची, गरम गरम वडापाव. चिकन आता आपण आलोय तो तिथं आहे, पुढं आहे वॉटरफॉल. चिकन तिथनं दिसतो आलेला आहे दुसऱ्या धबधब्यापाशी. तर तो आहे धबधबा. चल सकाळपासून इथं थांबला असतो. हो तिथं जाऊन खायचं. मासे आहेत पाण्यात. मी वराच्या शौर्य इथलं नसेल ना. बाहुबलीचं शूटिंग कुठलंही पिंड ठेवायचं सांगा मध्ये माहित असेल तर. चला तिथं जाऊया. लेट्स गो गाइस. मी चाललोय पुढं. हे लोक काय, हे लोक येत नाहीये. आय एम गोइंग नाउ. पाय घसरतोय. कसं खाली वाकून जावं लागतं. माहित आहे पाय घसरतोय. हळूहळू यावं लागेल.
लेट्स गो गाइस आई चप्पल कुठे काढली लक्षात ठेवा. लेट्स गो गाइस आपण जोयाला त्यात रुपये. दिस इज मॉम. या मग मी इथे शूट करत असताना एक काका आले होते आणि मला आधी वाटलं की ते माझे फॅनच आहेत, कारण मी इतका फेमस आहे यू नो. असं पण नंतर तिने मला सांगितलं की माझा फोटो काढ कन्नडमध्ये काय तर मिळालं फोटो काय तर आय डोंट नो कन्नड काय आहे. मग त्याने इथं जातच नव्हते मी काय करू. शेवटी मी इथनं सरकलो, कारण मला माझ्या थंबनेलसाठी बहुतेक याच व्हिडिओच्या करायचा होता, म्हणून मी फोटो काढायला चाललो होतो आणि ते सारखं मध्ये येत होते. म्हणून मला ॲक्च्युली मी अजूनच पुढं गेलो आणि 50 वेळा ते मध्ये येते. हा दगड बघा, रेक्टँगल आहे पूर्णपणे एकदम शिस्तीत. सो हाऊ युनिक नो इज दिस. आणि तो ह्या एकच दगड उठून दिसतोय, बाकी सगळं खाली. काय सेन्स ऑफ लॉजिक आहे. वा वा वा. गिव्ह अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर मॉमी जी की पडलेली आपटली. गाइस दिसते का नाही तेव्हा माशी कणीस खायला. सी दिसतात ना. मला माहित नाही ॲक्च्युली दिसत असतील का नाही, पण मला प्रॅक्टिकली दिसतं. माशी कणीस खायला हे नीट बघितल्यावर दिसतं. कणीस खायला कसले. हो बघा की कणीस खायला रे बघ. कणसाजवळ A few moments later. गाइस मी तो पळायला लागलोय. माझी चांगली झोप झाली. आम्ही आता आले ग्रतप्रभा स्टेशनवर. सो इथनं आम्ही जाणार आहे मिरजला. 7:20 गेले, 7:15 झाले गेले तर काय करायचं. तो बाबा आले तिकीट काढत. हो 2 मिनिटं या पटकन. अजून पण यायची. काय झालं तिकीट हो थांबलं तिकीट काय झालं. दोन मला पलीकडे जा तिकडे मी हो प्लॅटफॉर्म 2 20 मिनिटं डिले झाली आहे ना. पण ओढली ठीक आहे. आता जायला मला वाटायला रुंजीच चालली आहे. रुंजी पण सेम टाईपचे ड्रेस कपडे घालते. अजून यायचे झालेत 7:15. फक्त 20 मिनिटं डिले झाले. चलो पळत यायले तिथनं. का या होत्या या वसुधा काकू, ही वेदिका आणि आता ही आई यायला लागले. आई पळत यायला लागले ती. बघा कन्नडमध्ये बोलायलेत गाइस गाडी यायली म्हणून. कन्नडमध्ये बोलायलेत की गाडी यायला लागली आहे. तर त्यांनी यायला त्यांना अजून वेळ लागला. बापरे कुत्र काय करायचं विचार करताय. बापरे ते मागं काय येतं. तर गाइस मी इथं बसलेलो आहे वरती
खाली आहे विशाल काका, इकडे आहे बाबा, इथे आहे आई. आई आई तू इथं बसली असतीस, पण तू बसलीस की ते तुटलच. आई इथं बसली असतीस ते तुटलं, बघ तुटलं असतं. आई बसली असते तर इशू. तर 6:30च्या ट्रेनने आम्ही आलेलो आहे घरी 8 वाजता. अँड इफ यू लाईक माय दिस टुडेज व्हिडिओ देन डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि तुमच्या सगळ्यांच्या डिमांडवर आईचा बर्थडे व्लॉग येतोय मंडेला, म्हणजेच की 26 तारखेला.